स्टार फ्रूट आणि मिरचीचे लोणचे बनवण्यासाठी सगळ्यात पहिले आपल्याला स्टार फ्रूट व्यवस्थित असे पुसून घ्यायचे आहेत आणि मिरची सुद्धा पुसून घ्यायचे आहेत। त्यानंतर स्टार फ्रूटच्या ज्या संपूर्णपणे काळ्या पडलेल्या शिरा आहेत त्या आपल्याला सुरीच्या साहाय्याने काढून घ्यायचे आहेत आणि आपल्याला जसे पाहिजेत तसे काप करून घ्यायचे। तर मी येथे स्टार फ्रूटच्या उभ्या कापा करून घेतल्या आहेत। तसेच स्टार फ्रूटच्या उभ्या कापा करून झाल्यानंतर आपल्याला मिरचीच्या सुद्धा उभ्या कापा संपूर्णपणे करून घ्यायचे आहेत आणि ते एका बाउलमध्ये काढून घ्यायचे आहेत। आता दोन्ही सुद्धा चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत आणि त्यावर हळद आणि मीठ घालून पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत आणि तसेच ते आपल्याला 5 ते 6 तासासाठी झाकून तसेच ठेवायचे आहेत। 5 ते 6 तासानंतर आपल्याला गाणीवर हे ठेवून घ्यायचे आणि सगळं पाणी गाळून घ्यायचे आहे। गॅसवर पॅन ठेवून घ्यायचे आणि 1 चमचा बडीशेप आणि थोडे मेथीचे दाणे तसेच मिरची आणि राई हे छानपैकी भाजून घ्यायचे आहे आणि मिक्सर मधून बारीक अशी पावडर करून घ्यायची आहे। तयार करून घेतलेली पावडर फोडींवर घालून घ्यायची आहे। तसेच त्यामध्ये अर्धा चमचा हळद, लाल तिखट आणि मीठ घालून घ्यायचं आणि व्यवस्थित चमच्याच्या साहाय्याने मिक्स करून घ्यायचं आहे। तडका करण्यासाठी तडका पॅन मध्ये तेल, राई, ओवा आणि हिंग घालून घ्यायचे आणि त्याला मस्तपैकी तडका द्यायचा आहे। येथे आपले लोणचे तयार झाले आहे।